बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे। तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत। कोणतं आरक्षण कायम करायचं ते सरकारनं सांगितलं का? विशेष मागास संदर्भातली सुनावणीत न्यायालयानं हा सवाल उपस्थित केलाय। मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू झालेली आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीला ची माहिती सध्या समोर येते। यावेळी न्यायालयानं काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केलेले। तर आता तुम्हाला 2 आरक्षण आहेत, तर कोणतं आरक्षण कायम करायचं ते सरकारनं सांगितलं का? विशेष मागास संदर्भातल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं हा सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या पार्श्वभूमीवर या सुनावणीमध्ये नेमका काय युक्तिवाद होतो आणि त्यानंतर सरकारकडून कशी भूमिका स्पष्ट होते पाहावं लागेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की सरकारने जे आहे मनोज जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेस 2 GR काढले होते। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि त्याचबरोबर औंध आणि सातारा गॅजेटचा त्यांनी त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता। तर दुसरीकडे आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते आता याच संदर्भात जे आहे ते एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने BC कायदा जो आहे म्हणजे सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास असा एक जो आहे कॅटेगरी तयार केली होती। या कायद्यात घटनात्मक म्हणजे या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान जे आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये देण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भात जी आहे ती याचिका दाखल करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी म्हणजे सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार असे आणि संदीप मारणे असे त्रिसदस्यीय पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली असून आज या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने काढलेले GR आणि आपल्याला माहिती आहे की आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांमध्ये 2 प्रकारचे रिझर्वेशन जे आहेत ते नव्याने आले। एक म्हणजे EWS रिझर्वेशन जे इकॉनॉमिक वीकर सेक्शन म्हणजे जे आर्थिक परिस्थिती पाहता जे ओपन कॅटेगरीचे जे आहेत त्यांच्यासाठी हे रिझर्वेशन होतं। पण राज्य सरकारने जे आहे जे आपण EWS रिझर्वेशन म्हणतोय ते केंद्र सरकारचं होतं। तर राज्य सरकारने जे आहे सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास असं एक रिझर्वेशन आणलं होतं आणि त्या रिझर्वेशनच्या अंतर्गत जे आहे ते आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ असं म्हटलं होतं। पण आता सरकारचे नवीन 2 GR मग मागचे जे SCBCचं जे रिझर्वेशन होतं ते नेमकं कोणासाठी होतं असाच सवाल आता कोर्टामध्ये न्यायालय जे आहे ते निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याचे अपडेट तुम्ही देत राहा। तुम्ही अशाच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत।